नमस्कार. सनातन शास्त्र या आपल्या आजच्या सखोल विश्लेषणात सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. हम्म. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत वेगळा आणि तितक्याच विचार करायला लावणाऱ्या विषयाचा वेध घेणार आहोत. नक्कीच. एक असा प्रश्न जो कदाचित आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी पडलाच असेल. हो, आणि तो खूप महत्वाचा प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे की नुसतं एखादं अत्यंत सखोल विचार असलेलं संभाषण किंवा एखादी गोष्ट अत्यंत लक्षपूर्वक ऐकल्याने आपले जुने कर्म खरोखरच जळून खाक होऊ शकतात का? म्हणजे फक्त ऐकण्याने आपल्या आत इतका मोठा बदल घडू शकतो का, हा खरोखरच कुतूहलाचा विषय. लेट्स एक्सप्लोर दिस टुगेदर. हां, खरोखरच एक अत्यंत प्रामाणिक प्रश्न आहे. बघायला गेलं तर आजच्या या सखोल विश्लेषणाचा मुख्य उद्देशच आहे प्राचीन वैदिक शहाणपण आणि आजची आपली अत्यंत वेगवान आधुनिक जीवनशैली यांची योग्य सांगड कशी घालता येईल हे समजून घेणं. अगदी बरोबर. प्राचीन काळापासून श्रवण म्हणजेच ऐकण्याची कला या प्रक्रियेला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. आज आपण या प्रक्रियेमागील संपूर्ण विज्ञान आणि त्यातून कर्माची शुद्धी नेमकी कशी होते यावर अगदी सविस्तर चर्चा करणार आहोत. बऱ्याचदा आपण कर्म म्हणजे फक्त आपण केलेल्या कृती किंवा डोळ्यांना दिसणाऱ्या घटना एवढाच विचार करतो. हो, ती एक खूप सामान्य समजूत आहे. पण प्राचीन ऋषीमुनींनी या प्रक्रियेकडे नक्कीच एका वेगळ्या आणि अधिक सूक्ष्म दृष्टिकोनातून पाहिलं असेल. कारण जर फक्त ऐकण्याने कर्म जळत असेल तर त्यामागे नक्कीच एखादं मोठं विज्ञान असणार. अगदी तेच. आपण सुरुवातीला हे समजून घेऊया की सनातन शास्त्रानुसार कर्म नक्की असतं तरी काय आणि ते जळतं म्हणजे नक्की काय होतं. नक्कीच. कर्माची मूळ संकल्पना समजून घेताना आपण तिथेच थोडी गल्लत करतो. सनातन शास्त्रानुसार कर्म हे केवळ आपण केलेल्या कृती किंवा बाहेर घडणाऱ्या घटना नसतात. मग ते नक्की काय असतं? ते आपल्या आत वासना म्हणजेच सूक्ष्म प्रवृत्ती, पूर्वग्रह दूषित प्रतिक्रिया म्हणजेच कंडिशन्ड रिॲक्शन्स. अच्छा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अहंकाराच्या स्वरूपात खोलवर साठवलेलं असतं. आपण जे काही पाहतो, ऐकतो किंवा अनुभवतो त्यातून आपलं हे सूक्ष्म कर्म तयार होत असतं आणि ते आपल्या अंतर्मनात साठवलं जातं. म्हणजे हे एखाद्या बागेत वाढणाऱ्या तणासारखं आहे. वीड्स म्हणतो आपण ज्याला. अगदी अचूक उदाहरण दिलंत. बागेमध्ये ज्याप्रमाणे तण वाढतं त्याची मुळं जमिनीत खूप खोलवर रुजलेली असतात. आपण जर फक्त वरून ते तण कापून काढलं तर काही दिवसांनी ते पुन्हा उगवतं. हो, कारण त्याची मुळं जमिनीत तशीच सुरक्षित असतात. अगदी तसंच. आपलं कर्म किंवा आपल्या सवयी या त्याच मुळांसारख्या आहेत. जोपर्यंत आपण मुळावर घाव घालत नाही तोपर्यंत केवळ वरवरची कृती थांबून चालणार नाही. ती मुळं म्हणजेच आपले साठवलेले संस्कार. आणि सनातन परंपरेने या मुळांवर घाव घालण्यासाठी म्हणजेच कर्ममुक्तीसाठी काही विशिष्ट मार्ग सांगितले आहेत. कोणते मार्ग? जसं की ज्ञान, तप, भक्ती, निष्काम कर्म आणि ईश्वराची कृपा. आता आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया. हो, श्रवणाबद्दल. नुसते शब्द कानावर पडल्याने कर्म जळत नाही, पण जर योग्य श्रवण घडलं तर मात्र ते नक्कीच जळतं. वेदांत आणि भक्तिमार्गामध्ये एक अत्यंत पवित्र त्रिकूट सांगितलं आहे. अच्छा, कोणता त्रिकूट? श्रवण म्हणजे सत्य ऐकणं, मनन म्हणजे ऐकलेल्या गोष्टीवर सखोल विचार करणं आणि निधिध्यासन. निधिध्यासन म्हणजे त्या विचारात पूर्णपणे विलीन होणं. याचा अर्थ असा होतो की जेव्हा ऐकणं ही केवळ एक करमणूक किंवा बॅकग्राऊंड नॉईज न राहता ती जाणीवपूर्वक आत्मसात करण्याची प्रक्रिया बनते, तेव्हा ती एक इनर अल्कमी बनते, आंतरिक रसायनशास्त्र. पण प्रत्यक्ष ऐकताना आपल्यात नक्की काय घडतं की ज्यामुळे कर्म जळून जाण्याची प्रक्रिया सुरू होते? काय होतं माहिती का? जेव्हा आपण पूर्ण एकाग्रतेने एखादं सत्य किंवा सखोल विचार ऐकतो तेव्हा आपल्या मनातील चुकीच्या समजुती गळून पडायला लागतात. घेतली जाते. क्लॅरिटी येते थोडक्यात. हो, क्लॅरिटी. तेव्हा समजून जावं की कर्म तटस्थ होत आहे, न्यूट्रलाइज होत आहे. असं का? कारण कर्माचे जुने ऋणानुबंध हे नेहमी अज्ञानातून बांधले जातात आणि ज्ञान अज्ञानाला कापते. जिथे ज्ञान आहे तिथे अज्ञानाचा अंधार टिकू शकत नाही. यावर मला श्रीमद भागवत पुराणातील राजा परीक्षितची गोष्ट आठवते. हो, ती या श्रवण प्रक्रियेचं सर्वात मोठं उदाहरण आहे. राजा परीक्षितला शमीक ऋषींच्या पुत्राकडून शाप मिळाला होता आणि त्याच्याकडे मृत्यूसाठी केवळ 7 दिवस उरले होते. बरोबर. मृत्यू अगदी समोर उभा असताना त्याने राजपाट सोडला आणि तो गंगेच्या किनारी जाऊन बसला. विशेष म्हणजे त्या 7 दिवसात त्याने कोणताही मोठा यज्ञ केला नाही.
तो कोणतंही युद्ध लढायला गेला नाही. हो, त्याने कोणताही हठयोग केला नाही किंवा कर्मशुद्धीचे कोणतेही मोठे विधी केले नाहीत. लक्ष फक्त त्या शब्दांवर आणि त्यातून मिळणाऱ्या ज्ञानावर केंद्रित होतं. क्या बात आहे. या सखोल श्रवणातून त्याची चेतना इतकी उंचावली की मृत्यूची भीती पूर्णपणे नष्ट झाली आणि त्याला मुक्ती मिळाली. त्याच्या आत असलेले सर्व जुने ऋणानुबंध केवळ त्या 7 दिवसांच्या श्रवणाने जळून खाक झाले. आजच्या आधुनिक संदर्भात याचा विचार केला तर हे खूपच मार्गदर्शक आहे. अगदी. समजा एखादी व्यक्ती नुसतीच इंस्टाग्रामवर कॅज्युअली स्क्रोल करत काहीतरी ऐकत असेल, तर साहजिकच तिच्या कर्मात किंवा चेतनेत काही बदल होणार नाही. बरोबर. पण जर तीच व्यक्ती नम्रतेने, खुल्या मनाने, स्वतःत बदल करण्याच्या प्रामाणिक इच्छेने एखादं सत्य ऐकत असेल, तर ते शब्द अग्नीसारखे काम करतात. अगदी तंतोतंत. म्हणजे शब्दांमुळे कर्म जळत नाही, तर त्या शब्दांतून आपल्यात जी जागृती येते, अवेकनिंग म्हणू आपण त्याला. हो, त्या जागृतीमुळे कर्म जळतं. कडे वळूया. कोणता टप्पा? बऱ्याचदा असा विचार येतो की जर आपण काहीतरी सखोल ऐकलं, पण त्या ऐकलेल्या गोष्टीचा अर्थच आपल्याला पूर्णपणे समजला नाही, तर तरीही शुद्धी होते का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हो ना. कारण अनेकदा आपण खूप क्लिष्ट तत्वज्ञान ऐकतो किंवा एखाद्या प्राचीन ग्रंथाचं वाचन ऐकतो, जे कदाचित आपल्या बुद्धीच्या पलीकडचं असतं. मग त्याचा काहीच उपयोग होत नाही का? यावर आपण थोडा विश्लेषणात्मक पद्धतीने विचार करूया. याचं उत्तर आहे होय. म्हणजे न समजता ऐकल्यानेही शुद्धी होते? नक्कीच होते. पण त्याची पद्धत आणि त्याचे स्तर वेगळे असतात. सनातन दर्शनानुसार शब्दांचे आणि ध्वनीचे मुख्य 3 स्तर असतात. कोणते 3 स्तर? पहिला आहे बुद्धीचा स्तर, म्हणजेच इंटेलेक्च्युअल लेव्हल. जेव्हा गोष्टी आपल्याला तार्किकदृष्ट्या किंवा लॉजिकली समजतात, यातून आपलं अज्ञान दूर होतं, चुकीच्या ओळखी पुसल्या जातात. पण या स्तरावर काम करण्यासाठी शब्दांचा अर्थ पूर्णपणे समजणं आवश्यक असतं. आणि दुसरा स्तर कोणता? दुसरा स्तर आहे हृदयाचा स्तर किंवा इमोशनल ॲब्झॉर्प्शन. हे अगदी एखाद्या शास्त्रीय संगीतासारखं वाटतंय मला. हो, अगदी तसंच. आपल्याला नेहमीच त्या रागाचं व्याकरण किंवा गाण्याचे शब्द समजतात असं नाही, पण ती चाल, ते संगीत जेव्हा कानावर पडतं, तेव्हा आपल्याला आतून प्रचंड शांतता वाटते. बरोबर. डोळ्यांतून अचानक अश्रू येतात, मन हलकं होतं. तत्वज्ञान पूर्णपणे समजलं नाही, तरीही हा भावनिक बदल घडतो. अगदी बरोबर. या दुसऱ्या स्तरावर कर्म केवळ विचारांच्या स्वरूपात नसून संस्कारांच्या स्वरूपात आपल्या अंतर्मनात साठवलेलं असतं. अच्छा. जेव्हा आपलं हृदय मवाळ होतं, तेव्हा या साठवलेल्या संस्कारांची शुद्धी होते. आणि यानंतर येतो तिसरा आणि सर्वात खोल स्तर. तो कोणता? ज्याला आपण ध्वनीचा स्तर, शब्दतत्व किंवा व्हायब्रेशनल इम्पॅक्ट म्हणतो. हां. सनातन दर्शनानुसार ध्वनी हा केवळ संवादाचं माध्यम नाही. मांडुक्य उपनिषद सांगतं की ओम हीच या वास्तवाची मूळ रचना आहे. म्हणजे संपूर्ण विश्व या ध्वनीच्या स्पंदनांतून निर्माण झालं आहे? हो. आणि जेव्हा देवघरात मंत्र म्हणतात, तेव्हा त्यातून एक विशिष्ट ऊर्जा आणि फ्रिक्वेन्सी निर्माण होते, जी आपल्या सभोवतालचं वातावरणच बदलून टाकते. हे आधुनिक विज्ञानाशी खूप सुंदररित्या जोडता येईल असं मला वाटतं. कसं काय? आजकाल विज्ञानात बायनॉरल बीट्स किंवा साऊंड हिलिंगचा खूप अभ्यास होत आहे. हो, खरंय. विशिष्ट फ्रिक्वेन्सीज ऐकल्याने आपल्या हृदयाचे ठोके संथ होतात, मज्जासंस्था शांत होते. अगदी जसं की एखाद्या लहान बाळाला भाषेचा अर्थ समजत नसतो, शब्दांची ओळख नसते, तरीही आईच्या नुसत्या आवाजाने किंवा अंगाईने ते बाळ शांत होतं. कारण आपली मज्जासंस्था आणि सूक्ष्म शरीर शब्दांचा अर्थ लावण्याआधीच ध्वनीच्या स्पंदनांना प्रतिसाद देत असतं. कमाल आहे. आणि म्हणूनच भागवत पुराणातही याचा दाखला मिळतो की सहजपणे किंवा नकळत जरी ईश्वराची कथा किंवा पवित्र ध्वनी कानावर पडला, तरी थोडीफार शुद्धी नक्की होते. याचा अर्थ आपण जे काही ऐकतो त्याचे वेगवेगळे लेव्हल्स ऑफ इम्पॅक्ट होत असणार. नक्कीच. जर कोणी गाडी चालवताना फक्त बॅकग्राऊंडला एखादं चांगलं विचार असलेलं काहीतरी ऐकलं, तर कदाचित त्याला तात्पुरती शांतता मिळेल. ही एक प्रकारची प्राथमिक शुद्धी झाली. बरोबर. आणि जर अर्थ पूर्ण समजला नाही, पण आतून काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं, भावना दाटून आल्या, तर ती मध्यम शुद्धी आहे. आणि सखोल शुद्धी कधी होते? जेव्हा एखाद्याने ते सखोल विचार ऐकून त्यावर मनन करून ते खऱ्या अर्थाने आपल्या आचरणात आणले, तर तो अत्यंत सखोल कर्माचा नाश असतो. न समजता ऐकल्याने मनाला शांतता मिळते आणि अज्ञानाचा अंधार थोडा कमी होतो, हे खरंय. पण आपला अहंकार पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आणि आत्मसाक्षात्कारासाठी अर्थ समजून घेणं आणि ज्ञान प्राप्त करणं आवश्यक आहे. म्हणजे ज्ञान महत्वाचं आहे. हो,
कारण ज्ञान प्राप्त झाल्यावरच आत्मा आणि ब्रह्म यांच्यातील अद्वैताची अनुभूती येऊ शकते. हे अद्वैत म्हणजे जसं एखाद्या पाण्याचा थेंब जेव्हा समुद्रात विलीन होतो तेव्हा त्याला जाणवतं की तो स्वतःच समुद्र आहे. अगदी सुंदर उदाहरण. आत्मा आणि ब्रह्म वेगळे नसून एकच आहेत ही जाणीव म्हणजेच अद्वैत, आणि ही जाणीव केवळ ज्ञानाने येऊ शकते. बरोबर. पण आता एका अत्यंत व्यावहारिक प्रश्नाकडे वळूया. बोला. हे कर्म जळत आहे किंवा आपण आतून बदलत आहोत हे नक्की कसं ओळखावं? याची काही लक्षणं असतात का? हो, नक्कीच असतात. पण कर्माचं जळणं म्हणजे आतून काहीतरी फटाके फुटण्यासारखं किंवा अचानक प्रकाशमान होण्यासारखं अजिबात नाही. अच्छा, म्हणजे तसा काही चमत्कार होत नाही. नाही. हा आपल्या आत घडणारा एक अत्यंत सूक्ष्म आणि रचनात्मक बदल आहे. याला आपण आर्किटेक्चर ऑफ बर्निंग कर्मा म्हणू शकतो. एखादी जुनी सवय सुटणं, आपली एखादी चुकीची ओळख नष्ट होणं किंवा आपल्या रागाचं रूपांतर शांततेत होणं म्हणजेच खऱ्या अर्थाने कर्म जळणं. याची काही अतिशय स्पष्ट लक्षणं आहेत, जी वेगवेगळ्या स्तरांवर जाणवतात. आपण ह्या लक्षणांचे टप्पे समजून घेऊया. भावनिक लक्षणं काय असतात? जी हृदयाच्या स्तरावर जाणवतात ती म्हणजे अचानक रडू येणं, छातीवरील एखादं मोठं ओझं कमी झाल्यासारखं वाटणं किंवा मनात आपोआप कोणाबद्दल तरी क्षमेची भावना निर्माण होणं. हे कोणतंही नाटक नसतं, बरोबर? अजिबात नाही. अनेक वर्षांपासून आत साठवलेले संस्कार बाहेर पडण्याचं ते लक्षण असतं. आणि विचारांच्या किंवा बुद्धीच्या स्तरावर काय बदल होतो? तिथे अत्यंत महत्वाची जाणीव होते. मी चुकीचा होतो हे स्वीकारण्याची तयारी येते किंवा मला स्वतःला सतत सिद्ध करण्याची काहीही गरज नाही हे उमजतं. म्हणजे आपण जे स्वतःला परिस्थितीचे बळी समजतो. हो, विक्टिम मेंटॅलिटी ही जी पीडित असल्याची ओळख असते ती कायमची पुसली जाते. आणि मला वाटतं सर्वात मोठा बदल आपल्या वागण्यात दिसायला हवा, ॲक्शन लेव्हलवर. अगदी बरोबर. आपण रोजच्या जीवनात हे पाहू शकतो. समजा आपण ट्रॅफिकमध्ये अडकलो आहोत आणि कोणीतरी अचानक गाडी आडवी घातली. अशा वेळी लगेच चिडण्याऐवजी किंवा शिव्या देण्याऐवजी जर आपण एक क्षण शांत राहिलो तर तिथेच जुनं कर्म तुटत असतं. एक्झॅक्टली. आपली प्रतिक्रिया देण्याची गती कमी होते. म्हणजे आपण रिॲक्टिंग स्लोअर या टप्प्यावर येतो. खूपच छान मुद्दा आहे हा. वर्तणुकीतील लक्षणं ही सर्वात महत्वाची असतात. रागवण्याआधी आपण एक क्षण थांबतो. इतरांना दोष देण्याऐवजी आपण स्वतःच्या भावनांची जबाबदारी स्वीकारतो. लक्षात घ्या, कर्माचं बंधन हे नेहमी आपल्या प्रतिक्रियेतूनच म्हणजेच रिॲक्शनमधूनच तयार होत असतं. जेव्हा आपण प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देतो, रिस्पॉन्ड करतो, तेव्हा ती कर्माची साखळी तिथेच खंडित होते. अगदी अचूक. या मानसिक आणि वर्तणुकीतील बदलांसोबतच शरीरावर काही परिणाम होतो का? कारण योगशास्त्रामध्ये शरीराच्या ऊर्जेबद्दल खूप काही सांगितलंय. हो, शारीरिक लक्षणे दिसतात. योगशास्त्रानुसार जेव्हा कर्माची शुद्धी होते तेव्हा आपल्या सूक्ष्म शरीरात काही बदल जाणवतात. सटल बॉडीमध्ये. हो, शरीरात थोडी उष्णता वाढल्यासारखं वाटणं, श्वास एकदम संथ आणि लयबद्ध होणं असे अनुभव येतात. पण इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कोणती? या शारीरिक संवेदनांच्या मागे कधीही धावू नये. हे दुय्यम आहे. यातून आपलं मूळ ध्येयावरून लक्ष विचलित होता कामा नये. आणि या सर्वांत मला वाटतं एक अत्यंत सुंदर लक्षण आहे द सायलन्स आफ्टर, म्हणजेच ऐकल्यानंतरची शांतता. हो, हा खूप महत्वाचा भाग आहे. जेव्हा आपण खरोखरच काहीतरी सखोल ऐकतो आणि ते आपल्या आत भिनतं तेव्हा लगेचच मोबाईलवर परत स्क्रोल करण्याची, नवीन माहिती शोधण्याची किंवा निरर्थक बडबड करण्याची इच्छा होत नाही. माणूस अंतर्मुख होतो. ती शांतता खूप काही सांगून जाते. हे खूपच प्रगल्भ निरीक्षण आहे तुमचं. यावर भगवद्गीतेचा एक अत्यंत समर्पक दाखला देता येईल. कोणता दाखला? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ज्याप्रमाणे प्रज्वलित केलेला अग्नी लाकडाची राख करतो, त्याचप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांची राख करतो. क्या बात आहे. आता इथे गंमत पहा. अर्जुनाने जेव्हा हे सखोल ज्ञान ऐकलं तेव्हा तो हवेत तरंगायला लागला नाही किंवा त्याच्या अंगातून अचानक प्रकाश बाहेर पडू लागला नाही. हो, तसं काहीच गूढ किंवा चमत्कारी घडलं नाही. त्याच्यात जो बदल झाला तो अत्यंत व्यावहारिक होता. त्याच्या आतील गोंधळाची जागा स्पष्टतेने घेतली. त्याचं नैराश्य आणि संभ्रम दूर झाला आणि तो योग्य ती कृती करण्यासाठी प्रवृत्त झाला. आपलं कर्तव्य बजावण्यासाठी. हो, हेच खरं कर्म जळणं आहे. अगदी बरोबर. आणि या संपूर्ण प्रवासात एक सर्वात प्रगत लक्षण सुद्धा आहे. ॲडव्हान्स साईन म्हणूया आपण त्याला. ते कोणतं? जेव्हा माणूस माझं कर्म खरंच जळत आहे का किंवा मी आध्यात्मिकदृष्ट्या प्रगती करत आहे का हे सतत विचारणं बंद करतो. अच्छा, म्हणजे व्हॅलिडेशन शोधणं थांबतं. हो,
इतरांकडून मान्यता किंवा व्हॅलिडेशन शोधणं पूर्णपणे थांबतं. पण इथे एक धोक्याचा इशारा सुद्धा देणं गरजेचं आहे. कोणता इशारा? आध्यात्मिक अहंकार. म्हणजे मी खूप प्रगत होत आहे किंवा मी इतरांपेक्षा अधिक ज्ञानी आहे असा अहंकार निर्माण होणं. होय, हा अहंकार अत्यंत सूक्ष्म असतो आणि तो संपूर्ण प्रगती नष्ट करू शकतो. खरं लक्षण हे नेहमी साधेपणात, शांततेत आणि जबाबदारीने वागण्यात असतं. जेव्हा अहंकार पूर्णपणे कमी होतो तेव्हाच खरी मुक्ती जवळ येते. अच्छा, या सखोल चर्चेने खरोखरच एक नवीन दृष्टिकोन दिला आहे. नक्कीच. जर आपण आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश काढायचा ठरवला तर आपण असं म्हणू शकतो की कर्माचं जळणं म्हणजे अज्ञानाची जागा स्पष्टतेने घेणं, अगदी बरोबर. अहंकार कमी होणं आणि आपली जाणीव अधिक प्रगल्भ होणं. हे कोणतंही मिस्टिकल किंवा गूढ नाही, तर ते अत्यंत वास्तवाशी जोडलेलं आहे, ग्राउंडेड आहे. ज्ञान हाच तो खरा अग्नी आहे जो आपल्या आतील अज्ञानाला जाळून टाकतो. आणि तो अग्नी प्रज्वलित करण्यासाठी श्रवण हे एक अत्यंत प्रभावी साधन आहे. श्रोत्यांना आजच्या या भागातून नक्कीच खूप काही शिकायला मिळालं असेल. मलाही तशी खात्री आहे. जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार करायला लावणारा अंतिम प्रश्न. आज आपण पाहिलं की जाणीवपूर्वक ऐकल्याने आपली जुने कर्म जळू शकतात, पण याचा दुसऱ्या बाजूने विचार करा. जर आपण दररोज तासनतास मोबाईलवर अल्गोरिदमिक रील्स, नकारात्मक बातम्या किंवा निरर्थक गोष्टी निष्क्रियपणे म्हणजेच पॅसिव्हली पाहत आणि ऐकत असू, तर आपल्या अंतर्मनावर त्याचा काय परिणाम होत असेल? खूपच महत्वाचा विचार आहे. आपण नकळतपणे आपल्या बागेत नवीन तण तर रुजवत नाही ना, नवीन पूर्वग्रह, नवीन राग आणि नवीन कर्म तर बांधत नाही ना. पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादा ॲप उघडू किंवा काहीतरी ऐकू तेव्हा यावर नक्की विचार करा. अगदी बरोबर. आमची ही सखोल चर्चा फक्त एक ठिणगी देऊ शकते, पण तो ज्ञानाचा अग्नी आपल्या आतच पेटला पाहिजे. हो, तो अग्नी आतूनच प्रज्वलित व्हावा लागतो. आजची आपली ही सखोल चर्चा आपल्याला कशी वाटली? जर यातील एखाद्या विचाराने आपल्या आत ज्ञानाची ठिणगी पाडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा, आज हे ऐकताना आपला सर्वात मोठा आहा मोमेंट कोणता होता? अशी कोणती गोष्ट होती जिने तुम्हाला अचानक स्पष्टता दिली? चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सखोल प्रवासात. धन्यवाद. धन्यवाद.